शाळा महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। एसटी महामंडळानं आता एक हेल्पलाईन सुरू केली आहे। प्रवासादरम्यान कोणतीही अडचण आली तर विद्यार्थी या हेल्पलाईनद्वारे मदत मागू शकतील। शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शाळेला जाताना किंवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास त्यांना आता थेट मदत मागता येणार आहे। एसटी बस वेळेवर आली नाही, अचानक बस रद्द झाली, अशावेळी विद्यार्थ्यांना हेल्पलाईनवरून मदत मागता येईल। त्यासाठी महामंडळानं 1800-22-12-51 हा हेल्पलाईन क्रमांक दिलाय। शालेय विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसंच थेट विद्यार्थी-विद्यार्थिनी देखील विभाग नियंत्रकांना संपर्क करून समस्या मांडू शकतात। बस उशिरा सुटणं किंवा अचानक रद्द झाल्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींचे तास चुकतात, परीक्षेला वेळेवर पोहोचू शकत नाही, काही वेळेला परीक्षा देखील बुडते। विद्यार्थ्यांच्या अशा शालेय नुकसानीला आता संबंधित क्षेत्रातील आगार व्यवस्थापक आणि त्यांच्या पर्यवेक्षकांना जबाबदार धरलं जाणार आहे। ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची चढ उतार जास्त असते अशा थांब्यावर संबंधित आगार पर्यवेक्षकांनी गणवेशात थांबून वाहतुकीचं नियोजन करावं। शाळेचा शेवटचा मुलगा बसमधून सुखरूप घरी जाईपर्यंत संबंधित पर्यवेक्षकांनी ते ठिकाण सोडू नये। तसंच शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झाल्याची लेखी तक्रार विद्यार्थ्यांनी किंवा शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी केल्यास जितक्या दिवसाचं शालेय नुकसान होईल तितके दिवस जबाबदार पर्यवेक्षक किंवा संबंधित अधिकारी निलंबित किंवा सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय।